करारी स्वभावामागे अपार माया होती. प्रगतीताईंच्या मैत्रीण अक्काताई गायकवाड यांनी सांगितल्या हृदयस्पर्शी आठवणी. प्रगतीताई स्वभावाने करारी होत्या, पण मनाने अतिशय प्रेमळ व आपुलकी जपणाऱ्या होत्या. शाळेपासून सुरू झालेली आमची मैत्री त्यांनी अखेरपर्यंत जपली. आयुष्यात कितीही बदल झाले, जबाबदाऱ्या वाढल्या तरी नात्यांमध्ये कधीही दुरावा येऊ दिला नाही. अशा आठवणी प्रगतीताईंच्या बालमैत्रीण अक्काताई गायकवाड यांनी सांगितल्या. वाळवा येथे स्वर्गीय प्रगतीताई उमाजी पाटील यांच्या शोकसभा व श्रद्धांजली कार्यक्रमात वातावरण अत्यंत शोकमय झालं होतं. पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांच्या कन्येच्या निधनाने संपूर्ण नायकवडी कुटुंबासह हुतात्मा संकुलावर शोककळा पसरली आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ विचारवंत व्ही.वाय. पाटील, हुतात्मा संकुलचे नेते वैभव नायकवडी, उमाजी पाटील, विशाखाताई कदम, नंदिनी नायकवडी, विविध संस्थेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. हुतात्मा किसन आहिर विद्यालयातील पुतळ्यासमोर हुतात्मा संकुलाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्या पुढे म्हणाल्या, आनंदाचे क्षण असोत वा दुःखाचे, प्रगतीताई नेहमी सोबत उभ्या राहिल्या. मैत्रीसाठी वेळ देणे, धीर देणे, आधार बनणे हे त्यांचे सहज गुण होते. आज एक जिवलग मैत्रीण हरपल्याच्या वेदना शब्दात मांडणे अशक्य आहे. त्या बाबतीत आधी नाश्त्यापासून दुधापासून सगळ्या अण्णांच्या वाणी चौकशी. मी म्हणलं मी दूध पित नाही म्हणून अण्णा माझ्यावर रागवले. ते का दूध घेत नाहीस? तर म्हणलं मला प्यायची पहिल्यापासून मी पित नाही. म्हणले अण्णांनी साखर द्यायला सांगितली, हातावर एका ग्लास, नाही तर तिला उद्या ग्राउंडवर येऊन द्यायचं नाही. ठीक आहे म्हणजे अण्णांनी सांगितलं. आणि म्हणून तू दूध घ्यायला लागली. अण्णांनी कुणाच्या हिताचं सांगितलं? तुझ्या हिताचं का माझ्या हिताचं? अण्णा म्हणलं साखर एका हातावर द्यायची आणि दूध प्यायचं. तिला दूध प्यायला लावायचं असेल तरच तिला ग्राउंडवर यायची. एवढी खेळाडू मुलगी आणि तिला न दूध घेता खेळवताय? नाही मला ते चालणार नाही म्हणले अण्णा. मग ते रागवली. मग का तू दूध घेत नव्हतीस? ठीक आहे म्हणलं, लागलो बाई घ्यायला, काय करायचं, अण्णांचं कसं मोडायचं? आणि की न तूच म्हणतीस ना अण्णांचं काही मोडायचं नाही, अण्णांचं काही मोडायचं नाही. ठीक आहे. खेळात ग्राउंडवर उतरलं. इथून जातानाच टाकीत आपण नंबर घेऊन यायचं. आपण नंबर घेऊन यायचं, असं यायचं नाही. आपल्या तिघींच्यावर पहिल्यांदा जी टीम जाईल त्या टीममधलं एकच मुलगी किंवा दोन बाहेर येतात का आलं तर चालेल, पण शेवटी कोण राहिलं तिनं नंबर काढायचा. ठीक आहे. शेवटी मी राहिलो की बाहेरून आरडून ओरडायची, तुझ्यावर आहे, नंबराचं तुझ्यावर आहे. बरं ठीक आहे, काय काळजी करू नका, असा ओरडू नका, माझी मी व्यवस्थित पळते म्हणायची. नंबर आला आणि जिंकलं की बाहेर आल्यानंतर तिचा जल्लोष काय ऐकावा आणि काय थापट्या माराव्या पाठीवर. सगळ्या आठवणीनं माझा कालपासून जीव नुसता व्याकुळ झालाय. अगदी हरगडीला पोटासाठी चौकशी, सगळ्यासाठी चौकशी करायची. जीवाभावाला व्हायचं. कुठल्या म्हणून तिच्या आठवणी मी सांगू. मी आता तिच्या एवढं बोलून मला माझ्या कुटुंबियात जरी माझ्या आल्या इथं कशी कार्यक्रमाच्या निमित्तानं आलं तर कुटुंबाची चौकशी करायची. रडायला आले की म्हणायची, हे बघ रडू नको, आपल्याला दोन्ही ना घरचं नाव मिळवायचं आहे. शेवटी तिनं सुद्धा दोन्ही घरचं नाव मिळवूनच गेली. भावपूर्ण श्रद्धांजली. पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांच्या कन्या सौ प्रगती उमाजी पाटील राहणार सागाव यांचे अल्पशा आजाराने रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी दुःखद निधन झाले. संवेदनशील, प्रेमळ आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व असलेल्या प्रगतीताईंनी आपल्या अल्प आयुष्यात कुटुंबीय, आप्तेष्ट व समाजाच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. त्यांच्या अकाली जाण्याने नायकवडी व पाटील कुटुंबावर तसेच संपूर्ण वाळवा आणि शिराळा तालुक्यावर शोककळा पसरली आहे. ही हानी कधीही न भरून येणारी आहे. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना. शोकाकुल हुतात्मा शिक्षण व उद्योग समूह वाळवा, जिल्हा सांगली.